Zero to Hero with the Self Study Channel. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वी भूगोलमधलं एक खूपच महत्त्वाचं प्रकरण सुरू करतोय. प्रकरण 6, तृतीयक आर्थिक क्रिया. ऐकायला थोडं जड वाटेल, पण हे प्रकरण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण याचा एकदम सविस्तर अभ्यास करणार आहोत बरं का. हा आहे या प्रकरणाचा भाग पहिला, ज्यात आपण तृतीयक क्रिया म्हणजे नेमकं काय, त्या कशा असतात, हे सगळं समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला, आजच्या अभ्यासाची सुरुवात एका इंटरेस्टिंग प्रश्नानं करूया. जरा विचार करा, आपल्या घराजवळचा भाजीवाला आणि दुसरीकडे कुठेतरी समुद्रकिनारी असलेलं एक मोठ्यांचं मोठं बंदर, जिथून जहाजांमधून मालाची ने-आण होते. ह्या दोन गोष्टींमध्ये काय सारखं असू शकतं? वरवर पाहिलं तर काहीच नाही, नाही का? पण थांबा, या प्रश्नाच्या उत्तरातच आपलं आजचं संपूर्ण प्रकरण दडलेलं आहे. हे उत्तर आपल्याला थेट सेवा क्षेत्राच्या संकल्पनेपर्यंत घेऊन जाणार आहे. आज आपण काय काय शिकणार आहोत त्याचा हा एक छोटासा रोडमॅप आहे. सगळ्यात आधी तृतीयक क्रिया म्हणजे काय हे समजून घेऊ. मग या सेवा किती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, अगदी साध्या कामांपासून ते मोठ्या सिस्टम्सपर्यंत, हे बघू. त्यानंतर या सेवांवर जागेचा म्हणजे भूगोलाचा काय परिणाम होतो हे अभ्यासणार आहोत. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेमध्ये यावर प्रश्न आला तर त्याचं परफेक्ट उत्तर कसं लिहायचं याची पण तयारी करून घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आपल्या पहिल्या विभागाला सुरुवात करूया. आता तृतीयक क्रिया समजून घेण्याआधी आपण प्राथमिक आणि द्वितीयक क्रिया म्हणजे काय हे थोडंसं आठवून घेऊया. प्राथमिक क्रियांमध्ये आपण थेट निसर्गातून गोष्टी मिळवतो, जसं की शेती किंवा मासेमारी. द्वितीयक क्रियांमध्ये आपण त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून काहीतरी नवीन वस्तू बनवतो, जसं कारखान्यात कापडापासून शर्ट बनवणं. मग आता या तृतीयक क्रिया काय करतात? त्या वस्तू बनवत नाहीत, मग करतात तरी काय? चला, हेच तर आपल्याला आता बघायचं आहे. ही झाली आपल्या पाठ्यपुस्तकातली व्याख्या. आता आपण ती सोपी करून समजून घेऊ. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सेवा. सेवा म्हणजे अशी गोष्ट जिला आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही, पण अनुभवू शकतो. जसं की डॉक्टर देतात तो सल्ला किंवा शिक्षक जे शिकवतात ते ज्ञान. ही एक सेवा आहे. या व्याख्येत स्पष्ट म्हटले की इथे कोणतीही नवीन वस्तू तयार होत नाही. म्हणजे इथे कारखाना नाहीये, उत्पादन नाहीये. इथे फक्त मदत केली जाते, सुविधा पुरवली जाते. म्हणूनच या क्षेत्राला सेवा क्षेत्र असंही म्हणतात. तृतीय क्रिया म्हणजे काय? तर वस्तू बनवणारे आणि त्या वस्तू वापरणारे यांना जोडणारा एक पूल. एक उदाहरण घेऊ. समजा शेतकऱ्याने शेतात कापूस पिकवला, ही झाली प्राथमिक क्रिया. कारखान्याने त्या कापसापासून कापड बनवलं, ही झाली द्वितीय क्रिया. पण ते कापड आपल्यापर्यंत म्हणजे ग्राहकांपर्यंत कसं पोचणार? त्यासाठी ट्रक लागतील, म्हणजे वाहतूक सेवा लागेल. ते विकायला दुकानदार लागेल, म्हणजे व्यापार सेवा लागेल. आणि ह्या सगळ्या व्यवहारासाठी बँक लागेल, म्हणजे बँकिंग सेवा लागेल. या वाहतूक, व्यापार, बँकिंग याच आहेत तृतीय क्रिया. यांच्याशिवाय उत्पादक आणि ग्राहक यांच्यात व्यवहारच होऊ शकणार नाही. आतापर्यंत आपण व्याख्या आणि संकल्पना पाहिल्या, पण आपल्या रोजच्या आयुष्यात ह्या तृतीय क्रिया कुठे दिसतात? चला, आता पुस्तकातून बाहेर येऊया आणि आपल्या आजूबाजूला नजर टाकूया. अशी काही उदाहरणं बघूया जी आपण रोज अनुभवतो, म्हणजे ही संकल्पना डोक्यात अगदी पक्की बसेल. कधीतरी आपल्या परिसरात धार हाय का धार अशी आरोळी ऐकू येते, आठवते? हा जो सुरी कात्रीला धार लावणारा माणूस असतो, तो कोणतीही नवीन सुरी किंवा कात्री बनवत नाही. तो फक्त आपल्या कौशल्याचा वापर करून जुन्या बोथट झालेल्या सुरीला पुन्हा तेजदार बनवतो. म्हणजे तो वस्तू नाही, तर आपलं कौशल्य, आपली सेवा विकतोय. हे तृतीय क्रियेचं एक अगदी उत्तम उदाहरण आहे. आणि भाजीवाला, आठवतंय आपण सुरुवातीलाच हा प्रश्न विचारला होता. भाजीवाला स्वतः शेती करत नाही. शेती करणं ही प्राथमिक क्रिया आहे. भाजीवाला फक्त मोठ्या बाजारातून भाज्या आणतो आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवतो. म्हणजे तो भाजी उपलब्ध करून देण्याची सेवा देतोय. त्यामुळे आपल्याला भाजी आणायला थेट शेतावर जावं लागत नाही. ही जी सोय आहे, हीच तर सेवा आहे. पोस्टमॅन किंवा टपालवाला, हे तर सेवा क्षेत्राचं एक अगदी क्लासिक उदाहरण आहे. पोस्टमॅन काय करतो? तो पत्र, पार्सल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचवतो. म्हणजे तो संदेशवहन आणि वाहतूक या दोन्ही सेवा एकत्र पुरवतो. तो लोकांना आणि व्यवसायांना जोडण्याचं एक खूप महत्त्वाचं काम करतो. ही एक अशी सेवा आहे जी आजही तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या जवळच्या किराणा दुकानाचा मालक असो किंवा एखाद्या मोठ्या मॉलमधला सेल्समन, हे सगळे तृतीय क्षेत्राचा कणा आहेत.
ते काय करतात तर वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेल्या वस्तू एकाच छताखाली आणतात आणि आपल्याला गरजेनुसार विकतात. ते आपल्याला वस्तू निवडण्याची आणि त्या सहज मिळवण्याची सेवा देतात. यालाच आपण व्यापार म्हणतो आणि व्यापार हा तृतीय क्रियांचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. तर ही स्लाईड या सगळ्या उदाहरणांना एकत्र मांडते. आता लक्षात आलं असेल की बस किंवा ऑटोने प्रवास करणं ही वाहतूक सेवा आहे, दुकानातून सामान विकत घेणं ही व्यापार सेवा आहे, भाजी खरेदी करणं ही वितरण सेवा आहे. म्हणजे बघा, आपल्या दिवसाची सुरुवातच मुळात या तृतीयक सेवांनी होते. हे सगळे व्यवसाय आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. आतापर्यंत आपण भाजीवाला, दुकानदार असे लहान स्तरावरची उदाहरणं पाहिली. पण सेवा क्षेत्र म्हणजे फक्त एवढंच आहे का? तर अजिबात नाही. आता आपण या क्षेत्राची विशालता बघणार आहोत. या साध्या सेवांपासून ते मोठमोठ्या, अगदी संपूर्ण देशाला चालवणाऱ्या गुंतागुंतीच्या सेवा कशा असतात हे आता आपण समजून घेणार आहोत. एक गोष्ट पक्की लक्षात घ्या, तृतीय क्षेत्र हे काही छोटं मोठं क्षेत्र नाही. आज जगातल्या कोणत्याही मोठ्या देशाची अर्थव्यवस्था बघा, त्यातला सर्वात मोठा वाटा हा सेवा क्षेत्राचा असतो. म्हणजे देशाच्या एकूण उत्पन्नात शेती किंवा कारखान्यांपेक्षाही जास्त पैसा हा सेवांमधून येतो. कारण या सेवाच उद्योग आणि समाजाला आधार देण्याचं काम करतात. म्हणूनच याला आधुनिक अर्थव्यवस्थांचा कणा म्हणजेच बॅकबोन म्हटलं जातं. ही आहेत काही मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेवा. बंदरांवर जहाजांमधून हजारो टन मालाची चढउतार करणं ही एक प्रचंड मोठी सेवा आहे, ज्यावर देशाचा व्यापार अवलंबून असतो. बँका लोकांना आणि कंपन्यांना कर्ज देऊन पैशाचा प्रवाह सुरू ठेवतात. राशनिंगची व्यवस्था करोडो लोकांपर्यंत स्वस्तात धान्य पोहोचवते. ही एक सरकारी सेवा आहे. विमा कंपन्या आपल्याला आर्थिक संकटांपासून वाचवतात आणि घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी विक्री करतात. या सगळ्या सेवा खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सिस्टम्स आहेत. आता आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत. आपण पाहिलं की सेवा या अदृश्य असतात. मग त्यांना एखाद्या विशिष्ट जागेची म्हणजे स्थानाची गरज असते का? भूगोलाचा अभ्यास करताना स्थान हा घटक नेहमीच महत्त्वाचा असतो. तर मग या तृतीय क्रियांवर जागेचा, हवामानाचा किंवा नैसर्गिक परिस्थितीचा काही परिणाम होतो का? चला शोधूया. या प्रश्नांची उत्तरं अगदी सोपी आहेत, नाही का? स्कीइंगसाठी बर्फ लागतो, तो वाळवंटात नसतो. आणि बंदरासाठी समुद्र लागतो, तो जमिनीच्या मधोमध कसा असणार? ही उदाहरणं हेच सांगतात की हो, काही सेवा अशा आहेत ज्या पूर्णपणे जागेवर म्हणजे तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. पण मग काही सेवा अशाही आहेत का ज्यांना जागेचं कोणतंही बंधन नाही? हो, नक्कीच आहेत. आणि हाच फरक आपल्याला आता नीट समजून घ्यायचा आहे. ही स्लाईड बघा, किती स्पष्टपणे फरक दाखवला आहे. डावीकडे अशा सेवा आहेत ज्या जागेवर अवलंबून आहेत. जसं की पर्यटन, यासाठी थंड हवेचं ठिकाण किंवा समुद्रकिनारा लागतो. दुकान टाकण्यासाठी बाजारपेठ लागते. वाहतुकीसाठी रस्ते किंवा रेल्वे लाईन लागते. याउलट उजवीकडच्या सेवा तंत्रज्ञानामुळे जागेच्या बंधनातून मुक्त झाल्या आहेत. ऑनलाईन बँकिंग आपण घरात बसूनही करू शकतो. सॉफ्टवेअर कन्सल्टंट जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून आपलं काम करू शकतो. या सेवांसाठी आता भौतिक जागेची गरज उरलेली नाही. चला, आता आपण आपल्या अभ्यासाच्या सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे वळूया. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा वापर परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी कसा करायचा हे बघूया. बोर्डाच्या परीक्षेत फरक स्पष्ट करा हा प्रश्न हमखास येतो. त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचं आदर्श उत्तर कसं तयार करायचं हेच आता शिकणार आहोत. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. द्वितीयक आणि तृतीयक आर्थिक क्रियांमधील फरक स्पष्ट करा. याचं उत्तर लिहिताना फक्त 2 व्याख्या लिहून चालत नाही बरं का. परीक्षकाला मुद्देसूद तुलना अपेक्षित असते. मग पूर्ण गुण मिळवण्यासाठी याचं उत्तर नेमकं कसं लिहायचं तेच आत्ता पाहूया. हा तक्ता बघा, परीक्षेमध्ये उत्तर अगदी असंच लिहायचं आहे. पहिला मुद्दा, मूळ कार्य. द्वितीयक क्रियेत कच्च्या मालाचं वस्तूंमध्ये रूपांतरण होतं, तर तृतीयक क्रियेत सेवांची तरतूद केली जाते. दुसरा मुद्दा, उत्पादन. द्वितीयक क्रियेतून मूर्त म्हणजे स्पर्श करता येणारी वस्तू बनते, तर तृतीयक क्रियेतून अमूर्त म्हणजे न दिसणारी सेवा मिळते. उदाहरणांमध्ये कारखाना आणि बँक हे उत्तम आहेत. आणि शेवटचा मुद्दा, द्वितीयक क्रिया कच्च्या मालासाठी प्राथमिक क्रियेवर अवलंबून असतात, तर तृतीयक क्रिया या दोन्ही क्षेत्रांना आधार देतात. ह्या आहेत पूर्ण गुण मिळवण्यासाठीच्या काही सिक्रेट टिप्स. उत्तर लिहिताना रूपांतरण आणि तरतूद हे शब्द नक्की वापरा. दोन्हीची व्याख्या आणि किमान 2-2 उदाहरणं द्या. शक्य असेल तर नेहमी तक्त्यामध्येच उत्तर लिहा, ते खूप प्रभावी दिसतं. आणि शेवटी एक ओळीत निष्कर्ष लिहा.
की तृतीयक क्रिया या प्राथमिक आणि द्वितीयक क्रियांच्या विकासासाठी आवश्यक असतात. या टिप्स वापरल्या तर गुण कापले जाण्याची शक्यताच उरणार नाही. मला खात्री आहे की या सविस्तर विश्लेषणानंतर आणि या टिप्सनंतर तृतीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय आणि त्या द्वितीयक क्रियांपासून कशा वेगळ्या आहेत हे आता सगळ्यांच्या चांगल्याच लक्षात आलं असेल. या पद्धतीने अभ्यास केल्यावर बोर्डाच्या परीक्षेत ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी आत्मविश्वासाने आणि अचूकपणे लिहिता येईल. आजच्या भागात आपण सेवा म्हणजे काय हे तर समजून घेतलं, पण ही तर फक्त सुरुवात आहे. आता पुढचा प्रश्न हा आहे की या सेवांची वाहतूक कशी होते, त्यांचा व्यापार कसा चालतो, एका देशातून दुसऱ्या देशात सेवा कशा पोहोचतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच प्रकरणाच्या दुसऱ्या भागात मिळणार आहेत, जिथे आपण व्यापार आणि वाहतूक यावर सविस्तर बोलणार आहोत. आपण जे शिकतो त्यावर चर्चा केली की ते जास्त चांगलं लक्षात राहतं. तर आजच्या या भागातून सगळ्यांना कोणता मुद्दा नवीन वाटला किंवा महत्त्वाचा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कॉमेंट्समुळे इतरांनाही मदत होईल आणि एक चांगली चर्चा सुरू होईल. चला तर मग भेटूया आपल्या इयत्ता 12वी भूगोल मालिकेच्या पुढच्या भागात आपल्या हक्काच्या सेल्फ स्टडी चॅनलवर. तोपर्यंत अभ्यास. नमस्कार मित्रांनो, सेल्फ स्टडी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुमच्या 12वी भूगोलाच्या तयारीला एकदम नेक्स्ट लेवलवर नेणार आहोत. आपण बघतोय प्रकरण 6 तृतीयक आर्थिक क्रिया आणि त्यातला हा आहे भाग 2. आजचा आपला फोकस पूर्णपणे असणार आहे व्यापार या टॉपिकवर. आपण याचा इतका सखोल अभ्यास करणार आहोत की परीक्षेत यावर कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही तो सहज सोडवू शकाल. चला तर मग सुरू करूया. आता बघा, कुठलाही अभ्यास सुरू करण्याआधी हे माहीत पाहिजे की परीक्षेत काय विचारणार आहेत. आणि या चॅप्टरमधून एक प्रश्न हमखास येतो, तो म्हणजे व्यापारावर परिणाम करणाऱ्या घटकांचे सविस्तर वर्णन करा. हा प्रश्न तुम्हाला पूर्ण मार्क मिळवून देऊ शकतो. म्हणूनच आपलं आजचं हे संपूर्ण विश्लेषण फक्त आणि फक्त याच प्रश्नाचं अचूक उत्तर कसं लिहायचं यावर केंद्रित असणार आहे. आपण एक एक मुद्दा असा समजून घेऊ की परीक्षेत उत्तर लिहिताना तुम्हाला अजिबात विचार करावा लागणार नाही. तर मग आजचा आपला रोडमॅप कसा असेल? सगळ्यात आधी पहिल्या विभागात आपण व्यापाराच्या बेसिक गोष्टी समजून घेऊ, म्हणजे आपला पाया पक्का होईल. मग दुसऱ्या विभागात ही व्यापाराची जागतिक देवाणघेवाण नक्की का आणि कशी चालते ते बघू. तिसरा विभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, जिथे आपण त्या मुख्य प्रश्नाचं विश्लेषण करणार आहोत. आणि शेवटी चौथ्या विभागात परीक्षेत उत्तर लिहिण्याची एक परफेक्ट पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, कोणतीही मोठी इमारत बांधण्याआधी तिचा पाया मजबूत असावा लागतो, बरोबर ना? अगदी तसंच व्यापारावर परिणाम करणारे घटक समजून घेण्याआधी आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे नेमकं काय हे आपल्याला नीट माहीत पाहिजे. त्याला तृतीयक आर्थिक क्रिया का म्हणतात? चला, या सगळ्या बेसिक प्रश्नांची उत्तरं आधी क्लिअर करून घेऊया. एकदा का हे समजलं की पुढचा प्रवास एकदम सोपा आहे. तर मग आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर 2 किंवा अधिक देशांमध्ये होणारी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री. आता यात महत्त्वाचे शब्द कोणते? पहिला, तृतीयक आर्थिक क्रिया. याला तृतीयक का म्हणायचं? कारण यात कुठल्याही नवीन वस्तूचं उत्पादन होत नाही. लक्षात घ्या, शेती ही प्राथमिक क्रिया, कारखान्यात उत्पादन ही द्वितीयक क्रिया आणि यात तयार मालाची वाहतूक करून तो विकण्याची सेवा देणं म्हणजे तृतीयक क्रिया. म्हणून व्यापार ही एक सेवा आहे आणि ही क्रिया चालते अतिरिक्त आणि तूट या तत्वावर. हे तत्व काय आहे ते आपण पुढे बघूयाच. आता पुढचा प्रश्न, व्यापार करण्याची गरजच का पडते? म्हणजे एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू का विकत घेतो किंवा त्यांना का विकतो? याचं एकच आणि अत्यंत महत्त्वाचं उत्तर आहे आणि ते म्हणजे साधनसंपत्तीचं असमान वितरण. खरं तर निसर्गाने कुठल्याही एका देशाला सगळं काही दिलेलं नाही आणि याचमुळे एका जागतिक देवाणघेवाणीची म्हणजे व्यापाराची गरज निर्माण झाली. ही स्लाईड तर व्यापाराचं सगळं रहस्य उलगडते. इथे डावीकडे बघा, एक असा प्रदेश आहे जिथे गरजेपेक्षा खूप जास्त कॉफी तयार होते, म्हणजे तिथे कॉफीचं अतिरिक्त म्हणजेच सरप्लस उत्पादन आहे. आता उजवीकडे बघा, इथे हवामान असं आहे की कॉफी उगवतच नाही, म्हणजे तिथे कॉफीची कमतरता आहे किंवा तुटवडा डेफिसिट आहे. मग व्यापार काय करतो? तो या 2 प्रदेशांना जोडतो. ज्याच्याकडे अतिरिक्त आहे तो ज्याच्याकडे तुटवडा आहे त्याला विकतो. हीच अतिरिक्त आणि तुटवडा ही संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आत्मा आहे. हे 2 शब्द तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत, हे लक्षात ठेवा. जरा विचार करा, मध्यपूर्वेतील देशांकडे बघा, त्यांच्याकडे खनिज तेलाचे महासागर आहेत पण शेतीसाठी जमीन नाही. दुसरीकडे ब्राझीलसारख्या देशात कॉफी आणि ऊस भरभरून पिकतो
पण त्यांच्याकडे तितकं प्रगत तंत्रज्ञान नाही. आणि जपानसारख्या देशाचं उदाहरण घ्या. नैसर्गिक साधनसंपत्ती जवळजवळ शून्य, पण त्यांच्याकडे जगातलं सगळ्यात भारी तंत्रज्ञान आहे. हा जो नैसर्गिक आणि मानवनिर्मित गोष्टींचा असमतोल आहे ना, तोच देशांना एकमेकांशी व्यापार करायला लावतो, जेणेकरून सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतील. ओके, तर आता आपला पाया पक्का झाला आहे. आपल्याला व्यापार का आणि कसा होतो हे कळलंय. आता येऊया आपल्या मुख्य प्रश्नाकडे. व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते? परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना एक स्मार्ट गोष्ट करायची. या सगळ्या घटकांना 2 मोठ्या गटांमध्ये विभागायचं. असं केल्याने तुमचं उत्तर खूपच सुटसुटीत आणि प्रभावी दिसतं. ते 2 गट म्हणजे एक नैसर्गिक किंवा भौगोलिक घटक आणि दुसरा आर्थिक घटक. चला आता एक एक गट सविस्तरपणे पाहूया. तर पहिला गट आहे नैसर्गिक घटकांचा. म्हणजे हे असे घटक आहेत जे निसर्गाने दिलेले आहेत, ते आपल्या नियंत्रणात नाहीत. यात हवामान, जमिनीचा प्रकार, खनिज संपत्ती यासारख्या गोष्टी येतात. खरं तर हे घटकच ठरवतात की एखादा देश नैसर्गिकरित्या कोणत्या वस्तू बनवू शकतो आणि जगाला विकू शकतो. चला यातले काही महत्त्वाचे घटक बघूया. हवामान हा तर सगळ्यात महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. उदाहरणार्थ, भारत आणि श्रीलंकेसारख्या देशांमध्ये उष्णकटिबंधीय हवामान आहे. त्यामुळे इथे चहा, कॉफी, मसाले यांसारखी पिकं उत्तम येतात. म्हणूनच हे देश या वस्तूंचे मोठे निर्यातदार आहेत. याउलट कॅनडासारख्या थंड प्रदेशात गहू जास्त पिकतो. आता सौदी अरेबियाचा विचार करा. तिथे इतकं उष्ण आणि कोरडं हवामान आहे की शेती करणं खूप अवघड आहे. त्यामुळे त्यांना बहुतेक अन्नधान्य बाहेरून मागवावं लागतं, म्हणजे आयात करावं लागतं. याचा अर्थ हवामान थेट ठरवतं की देशाची निर्यात आणि आयात काय असेल. दुसरा महत्त्वाचा नैसर्गिक घटक म्हणजे साधन संपत्तीची उपलब्धता. हे म्हणजे कसं आहे माहितीये, जणू काही एक भूगर्भीय लॉटरीच आहे. ज्या देशांना ही लॉटरी लागली, जसं की ऑस्ट्रेलिया, त्यांच्याकडे लोह खनिज आणि कोळशाचे प्रचंड साठे आहेत. आफ्रिकेतील काही देशांकडे हिरे आणि सोनं आहे, म्हणून हे देश कच्च्या मालाचे मोठे निर्यातदार बनले. याउलट जपानसारखे देश आहेत ज्यांच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्तीची खूप कमतरता आहे. मग ते काय करतात? त्यांना आपल्या फॅक्टरी चालवण्यासाठी कच्चा माल दुसऱ्या देशांकडून आयात करावा लागतो. म्हणजे साधनसंपत्तीची उपलब्धता ही व्यापाराची दिशा ठरवणारी एक मोठी ताकद आहे. चला आता आपण दुसऱ्या गटाकडे येऊया, आर्थिक घटक. हे मानवनिर्मित घटक आहेत. बघा, फक्त निसर्गाने साधनसंपत्ती भरपूर देऊन भागत नाही, बरोबर ना? त्या साधनसंपत्तीचा वापर करून व्यापार करण्यासाठी मानवाने बनवलेल्या सिस्टमची गरज असते. त्यालाच आपण आर्थिक घटक म्हणतो. यामध्ये वाहतुकीची सोय, कम्युनिकेशन, बाजारातली मागणी आणि सरकारची धोरणं यांसारख्या गोष्टी येतात. हे घटक व्यापाराला सोपंही बनवू शकतात आणि त्यात अडथळेही आणू शकतात. पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, याला तुम्ही व्यापाराच्या रक्तवाहिन्या समजू शकता. विचार करा, फॅक्टरी तयार झालेला माल ट्रक आणि रेल्वेने बंदरापर्यंत पोचतो आणि तिथून जहाजांमधून दुसऱ्या देशात जातो. आता समजा एखाद्या देशात चांगले रस्ते, रेल्वे मार्ग किंवा मोठी बंदरच नसतील, तर काय होईल? साधनसंपत्ती असूनही तो देश व्यापार करू शकणार नाही, माल वेळेवर पोहोचणार नाही, वाहतुकीचा खर्च वाढेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्या वस्तूंची किंमत वाढेल. म्हणूनच तर अमेरिका आणि चीनसारखे देश आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर इतका प्रचंड खर्च करतात. आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं, व्यापार तेव्हाच होतो जेव्हा वस्तूंना मागणी असते. मागणीच नसेल तर पुरवठा करून काय फायदा? आता ही मागणी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे लोकसंख्या आणि लोकांची खरेदी करण्याची क्षमता. भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये प्रचंड लोकसंख्या आहे, त्यामुळे इथे वस्तूंसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देशाचा आर्थिक विकास. विकसनशील देशांना मशिनरी आणि टेक्नॉलॉजीची गरज असते, तर श्रीमंत देशांमध्ये लोक महागड्या चैनीच्या वस्तू जास्त विकत घेतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सरकारी धोरणं. सरकारने जर आयात कर वाढवले तर वस्तू महाग होतात आणि मागणी कमी होते. चला एक क्विक रिव्हिजन करूया. आपण जे काही आतापर्यंत शिकलो ते या एका टेबलमध्ये मस्त बसवलं आहे. बघा, नैसर्गिक घटकांमध्ये हवामान आणि संसाधनांची उपलब्धता आहे, तर आर्थिक घटकांमध्ये पायाभूत सुविधा आणि बाजारातील मागणी. लक्षात ठेवा, यशस्वी व्यापारासाठी हे दोन्ही प्रकारचे घटक एकत्र आणि योग्य प्रकारे काम करणं खूप गरजेचं आहे. एकाशिवाय दुसऱ्याचं महत्त्व कमी होतं. ठीक आहे, तर आता तुमच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी लागणारी सगळी माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेत फक्त माहिती असून चालत नाही. ती माहिती योग्य पद्धतीने
एका चांगल्या रचनेत मांडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. चला, तर मग आता आपण एक अशी ब्लूप्रिंट पाहूया, जी तुम्हाला परीक्षेत प्रभावी उत्तर लिहिण्यासाठी आणि जास्त गुण मिळवण्यासाठी मदत करेल. तुमच्या उत्तराची रचना या 4 सोप्या पायऱ्यांमध्ये करा. स्टेप 1. उत्तराची सुरुवात नेहमी व्याख्येने करा. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय ते सांगा आणि अतिरिक्त तूट ही संकल्पना एका वाक्यात मांडा. स्टेप 2. नैसर्गिक घटकांसाठी एक वेगळा पॅरेग्राफ लिहा. त्यात हवामान आणि साधनसंपत्ती याबद्दल लिहून प्रत्येकी एक उदाहरण नक्की द्या. स्टेप 3. आर्थिक घटकांसाठी दुसरा पॅरेग्राफ. यात पायाभूत सुविधा आणि बाजारातील मागणी यांचं महत्त्व सांगा, शक्यतो उदाहरणासहित. आणि शेवटची स्टेप 4. एक छोटा पण प्रभावी निष्कर्ष लिहा. त्यात सांगा की व्यापार होण्यासाठी नैसर्गिक आणि आर्थिक घटक कसे एकमेकांवर अवलंबून आहेत. बस, या रचनेमुळे तुमचं उत्तर एकदम परफेक्ट दिसेल. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. परीक्षकाला फक्त तुमच्याकडे किती माहिती आहे हे बघायचं नसतं, तर तुम्ही त्या माहितीची मांडणी कशी करता हेही तपासायचं असतं. एक व्यवस्थित मुद्देसूद उत्तर हे तुमच्या सखोल अभ्यासाचं लक्षण आहे. त्यामुळे माहिती गोळा करण्यासोबतच ती योग्य रचनेत मांडण्याचा सराव करा. तर हे होतं व्यापारावर परिणाम करणाऱ्या घटकांचं एक संपूर्ण आणि सविस्तर विश्लेषण. मला खात्री आहे की हे सगळं समजून घेतल्यावर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. आता परीक्षेत हा प्रश्न आलाच तर तुम्ही तो सहज सोडवू शकाल. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला सेल्फ स्टडी चॅनलवर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या वेळी कोणत्या चॅप्टरवर असं डिटेल विश्लेषण हवंय हेही कळवा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. भेटूया कधी विचार केलाय का की आपण जो फोन वापरतो किंवा बाजारात जी फळं मिळतात ती हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्यापर्यंत येतात तरी कशी? या सगळ्याच्या मागे ना एक प्रचंड मोठं जाळं आहे आणि तेच आहे जागतिक वाहतूक व्यवस्था. तर महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील प्रकरण 6 तृतीयक आर्थिक क्रिया याच्या आपल्या 3ऱ्या भागात आपण याच नेटवर्कचा अगदी सविस्तर अभ्यास करणार आहोत. हे तेच नेटवर्क आहे जे आपलं जग खऱ्या अर्थाने चालवतं. चला तर मग हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या आपल्या अभ्यासामध्ये आपण 3 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण वाहतुकीला अर्थव्यवस्थेची जीवनरेखा का म्हणतात हे एकदम मुळापासून समजून घेऊ. त्यानंतर आपण सुवेझ आणि पनामासारख्या मानवनिर्मित कालव्यांची गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी खरं तर जगाचा नकाशाच बदलून टाकला. आणि हो, 3रा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने नकाशा आणि मोठे प्रश्न यांची तयारी कशी करायची हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, वाहतूक आर्थिक जीवनरेखा. इथे आपण फक्त वाहतुकीची पुस्तकातली व्याख्या नाही बघणार, तर आपण हेही समजून घेणार आहोत की शेतीपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत आणि अगदी आपल्या रोजच्या जीवनापर्यंत प्रत्येक आर्थिक क्रियेचा पाया ही वाहतूक व्यवस्था कशी आहे. याशिवाय तर जागतिक व्यापाराची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. चला, एकदम बेसिक पासून म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील व्याख्येपासून सुरुवात करूया. वाहतूक म्हणजे काय? तर प्रवासी म्हणजे लोक आणि माल यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची सेवा. हे लक्षात घ्या, ही एक सेवा आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखादा ट्रक शेतातून कापूस घेऊन फॅक्टरीपर्यंत जातो तेव्हा तो काही नवीन वस्तू बनवत नाही, तो फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोचवण्याची सेवा देतो. आणि म्हणूनच वाहतुकीला प्राथमिक किंवा द्वितीयक नाही तर तृतीयक आर्थिक क्रिया असं म्हणतात. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जरा विचार करा, शेती, उद्योग आणि बाजारपेठ ही समजा अर्थव्यवस्थेची 3 चाकं आहेत. पण या तिन्ही चाकांना एकत्र फिरवणारं इंजिन कोणतं? तर ते आहे वाहतूक. समजा वाहतूक थांबली तर काय होईल? सगळी आर्थिक साखळीच तुटून जाईल. कच्चा माल कारखान्यात पोचवणार नाही आणि तयार झालेला माल ग्राहकांपर्यंत पोचणार नाही. थोडक्यात सांगायचं तर वाहतूक म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या प्रत्येक भागाला जिवंत ठेवतात. बरं, वाहतुकीचे मुख्य माध्यमं किंवा प्रकार किती? तर 3: जमीन, पाणी आणि हवा. जमिनीवरची वाहतूक म्हणजे आपले रस्ते आणि रेल्वे हे देशांतर्गत माल आणि प्रवाशांच्या ने-आणीसाठी बेस्ट आहेत. जलवाहतूक म्हणजे जहाजांमधून होणारी वाहतूक ही आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सगळ्यात स्वस्त आणि सोयीची मानली जाते, विशेषतः अवजड मालासाठी जसं की खनिज किंवा तेल. आणि हवाई वाहतूक ही सगळ्यात वेगवान आहे, जी नाशवंत वस्तू जसं की फुलं किंवा फळं किंवा ज्या गोष्टी तातडीने पोचवायच्या आहेत त्यासाठी वापरली जाते. पण हो, ती सगळ्यात महागडी सुद्धा आहे. आत्तापर्यंत आपण वाहतुकीचं महत्त्व पाहिलं,
पण काही मानवनिर्मित रचना अशा आहेत ना, ज्यांनी फक्त व्यापारच नाही तर संपूर्ण जगाचा भूगोल आणि राजकारणच बदलून टाकलं. आपण आता अशाच 2 इंजिनिअरिंगच्या चमत्कारांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी समुद्रांना जोडलं आणि खंडांना अक्षरशः जवळ आणलं. ते म्हणजे सुएझ आणि पनामा कालवे. यावर एक क्षण विचार करा. म्हणजे जमिनीच्या एका छोट्याशा पट्टीवर फक्त एक कालवा खोदल्याने हजारो वर्षांपासून चालत आलेले जहाजांचे मार्ग आणि जागतिक आर्थिक सत्ता समीकरणं पूर्णपणे कशी काय बदलू शकतात? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये मिळणार आहे. ही स्लाइड आपल्याला सुएझ कालव्याचा अविश्वसनीय परिणाम दाखवते. बघा, लंडनहून मुंबईला यायचं असेल तर आधी जहाजांना संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून यावं लागायचं. हे अंतर होतं सुमारे 19,800 किलोमीटर. पण 1869 मध्ये जेव्हा सुएझ कालवा सुरू झाला तेव्हा भूमध्य समुद्रातून थेट लाल समुद्रात प्रवेश मिळाला आणि हेच अंतर फक्त 11,600 किलोमीटरवर आलं. म्हणजे जवळजवळ 8,200 किलोमीटरची आणि अनेक आठवड्यांची बचत झाली. याचा सरळ अर्थ काय? कमी इंधन, कमी वेळ आणि त्यामुळे मालाची किंमतही कमी झाली. यामुळे युरोप आणि आशियामधला व्यापार प्रचंड स्वस्थ आणि जलद झाला. आणि हे वाक्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. याला अंडरलाईन करून ठेवा. सुएझ आणि पनामा कालव्यांमुळे जागतिक सागरी वाहतुकीत आमूलाग्र बदल झाला. हे शब्द तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत. हा एक हाय स्कोरिंग कीवर्ड आहे, कारण हाच या कालव्यांच्या परिणामाचा खरा गाभा आहे. चला, आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आलो आहोत, परीक्षेचा फोकस. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत अगदी अचूकपणे कसं उतरवायचं हे आपण आता पाहणार आहोत. नकाशावर आधारित प्रश्न आणि मोठे प्रश्न या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपण इथे करणार आहोत, जेणेकरून तुमचे हक्काचे गुण अजिबात जाणार नाहीत. परीक्षेत हमखास येणारा आणि पूर्ण गुण मिळवून देणारा प्रश्न म्हणजे नकाशावर आधारित प्रश्न. भूगोलाच्या पेपरमध्ये नकाशा वाचन आणि त्यावर अचूक ठिकाणं दाखवणं हे खूप महत्त्वाचं कौशल्य आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. थोडा सराव केला की यात पूर्ण गुण मिळतात. समजा परीक्षेत प्रश्न आला की सागरी वाहतुकीत आमूलाग्र बदल घडवणारा कालवा नकाशावर दाखवा, तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच सुएझ किंवा पनामा कालवा आला पाहिजे. सुएझ कालवा लक्षात ठेवायला सोपा आहे. तो इजिप्तमध्ये आहे, जो आशिया आणि आफ्रिका खंडांना वेगळं करतो. तर पनामा कालवा उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला जोडणाऱ्या अरुंद जागेवर आहे. ही ठिकाणं नकाशावर वारंवार पाहून अगदी पक्की लक्षात ठेवा. ओके, नकाशाच्या प्रश्नानंतर आता आपण वळूया दीर्घोत्तरी प्रश्नांकडे, म्हणजे मोठ्या प्रश्नांकडे. या प्रश्नांमध्ये फक्त माहिती असून चालत नाही, तर ती माहिती मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणं खूप महत्त्वाचं असतं. चला पाहूया अशा एका संभाव्य प्रश्नाचं एक परफेक्ट उत्तर कसं लिहायचं, जेणेकरून तपासणाऱ्याला तुम्हाला पूर्ण गुण देण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. राष्ट्राच्या विकासात वाहतूक व्यवस्था का महत्त्वाची आहे, हा एक अतिशय महत्त्वाचा आणि हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. याचं उत्तर लिहिताना फक्त आर्थिकच नाही, तर सामाजिक आणि देशाच्या सुरक्षेच्या बाजूंचाही विचार करावा लागतो. चला तर मग याचं एक आदर्श उत्तर कसं तयार करायचं ते पुढच्या स्लाइडवर पाहूया. चांगल्या गुणांसाठी उत्तर नेहमी या 4 पायऱ्यांमध्येच लिहा. सगळ्यात आधी प्रस्तावनेत वाहतुकीची व्याख्या सांगून तिला जीवनरेखा किंवा रक्तवाहिनी म्हणा. दुसऱ्या पायरीत आर्थिक महत्त्व सांगा, म्हणजे कच्चा माल आणि पक्का माल यांची वाहतूक कशी होते वगैरे. तिसऱ्या पायरीत सामाजिक महत्त्व सांगा, जसं की लोकांना नोकरी, शिक्षण आणि दवाखान्यांपर्यंत पोहोचायला कशी मदत होते. आणि शेवटी एका प्रभावी वाक्याने समारोप करा. ही फ्रेम तुम्हाला एक परिपूर्ण उत्तर लिहायला नक्कीच मदत करेल. या संपूर्ण अभ्यासातून एक गोष्ट जरी लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे: वाहतूक म्हणजे फक्त वस्तू किंवा लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणं नाहीये, तर ते राष्ट्र उभारणीचं एक शक्तिशाली इंजिन आहे. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा विषय. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा यावर अजून काही बोलायचं असेल तर आमच्या सेल्फ स्टडी चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण सगळे मिळून एकमेकांना मदत करूया आणि परीक्षेत सर्वोत्तम यश मिळवूया. तुमच्या परीक्षेसाठी खूप. चला तर मित्रांनो, तृतीयक आर्थिक क्रिया या आपल्या प्रकरणाच्या 4थ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आज हे जग आपल्याला इतकं जवळचं, इतकं लहान का वाटतं? म्हणजे बघा, आपण एका क्षणात जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीशी बोलू शकतो किंवा काही तासात कुठेही पोहोचू शकतो. तर यामागे 2 खूप मोठ्या सेवा आहेत. एक म्हणजे दळणवळण आणि दुसरी म्हणजे पर्यटन.
आजच्या या भागामध्ये आपण याच 2 सेवांचा अगदी खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की यांनी आपलं जग कसं बदलून टाकलंय. परीक्षेच्या दृष्टीने हे दोन्ही विषय खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. हा प्रश्न वाचून थोडं विचित्र वाटलं असेल नाही का? कुठे प्राचीन काळातलं धूर आणि कुठे आपली आजची वॅकेशन यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? पण थांबा, यातच आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा सार दडलेला आहे. आपण आज हेच तर पाहणार आहोत की दळणवळणाच्या साधनांमध्ये जसजशी प्रगती होत गेली त्यातूनच पर्यटन नावाचा एक प्रचंड मोठा उद्योग कसा उभा राहिला. चला तर मग हा इंटरेस्टिंग प्रवास एकत्र सुरू करूया. चला आपल्या कथेच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. जरा कल्पना करा की एकेकाळी निरोप पाठवणं हे किती जास्त अवघड काम असेल. धुराच्या खुणांपासून ते आजच्या सॅटेलाईटपर्यंत संदेश पाठवण्यासाठी माणसाने केलेला हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. पाहूया तरी हे सगळं नक्की कसं घडलं. या स्लाइडवर बघा, आपल्याला दळणवळणाचा हा अद्भुत प्रवास दिसतोय. सुरुवातीला काय होतं तर धुराचे संकेत आणि वेगवान घोडेस्वार, म्हणजे एक छोटासा संदेश पोचायला सुद्धा कित्येक दिवस लागायचे. मग आलं औद्योगिक युग आणि टेलिग्रामने तर अक्षरशः क्रांतीच घडवली. संदेशांचा वेग प्रचंड वाढला. 20व्या शतकात आले पेजर आणि आज तर आपण उपग्रहांच्या युगात जगतोय, जिथे फक्त एका क्लिकवर जगात कुठेही संपर्क साधता येतो. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाने अंतर कमी करत करत जगाला जणू आपल्या मुठीतच आणलं आहे. पण ही गोष्ट फक्त तंत्रज्ञानापुरती मर्यादित नव्हती. या बदलाचा आपल्या समाजावर, आपल्या राहणीमानावर खूप खोलवर परिणाम झाला. हे तंत्रज्ञान फक्त संदेश पाठवण्यापुरतं नव्हतं, तर ते संपूर्ण जगाला जोडण्यासाठी, त्याला एक नवीन रूप देण्यासाठी होतं. जागतिक खेडे किंवा ग्लोबल विलेज ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे. याचा सरळ अर्थ असा की दळणवळणाच्या या आधुनिक साधनांमुळे आणि त्यातही विशेषतः उपग्रह तंत्रज्ञानामुळे आज हे संपूर्ण जग एखाद्या लहानशा खेड्यासारखं झालं आहे. जसं खेड्यात एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत निरोप लगेच पोहोचतो, तसंच आता जगात कुठेही संपर्क साधायला वेळच लागत नाही. याच तंत्रज्ञानाने या कल्पनेला सत्यात उतरवलं. आणि मग काय, जेव्हा संपूर्ण जग अशा प्रकारे जोडलं गेलं, तेव्हा अशा उद्योगांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण झाली, जे लोकांच्या आणि विचारांच्या देवाणघेवाणीवर अवलंबून होते. दळणवळणाच्या या क्रांतीमुळे अनेक नवनवीन उद्योग जन्माला आले आणि त्यातलाच एक महाकाय उद्योग होता पर्यटन. तर या नवीन जागतिक खेड्यात ज्या उद्योगाने अक्षरशः भरारी घेतली तो म्हणजे पर्यटन. चला आता या उद्योगाला जरा जवळून पाहूया. तृतीय क्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून याला समजून घेऊया. आता ही अदृश्य निर्यात म्हणजे नक्की काय? ही कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, जेव्हा एखादा देश एखादी भौतिक वस्तू म्हणजे समजा कार किंवा मोबाईल दुसऱ्या देशाला विकतो, तेव्हा त्याला आपण निर्यात म्हणतो. पण पर्यटनात काय होतं? आपण कोणतीही वस्तू पाठवत नाही, उलट दुसऱ्या देशातले पर्यटक आपल्या देशात येतात आणि इथे पैसे खर्च करतात, ज्यामुळे आपल्याला परकीय चलन मिळतं. म्हणूनच कोणतीही वस्तू न पाठवता परकीय चलन मिळवून देणाऱ्या या सेवेला अदृश्य निर्यात असं म्हटलं जातं. परीक्षेसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. अच्छा, पण लोक एवढा प्रवास करतात का? त्यांना नक्की कोणत्या गोष्टी आकर्षित करतात? या स्लाइडवर बघा, याची काही मुख्य कारणं दिली आहेत. काहींना निसर्ग खुणावतो, आव्हान देणारे उंच पर्वत, शांत समुद्रकिनारे. काहींना हवामानात बदल हवा असतो, म्हणजे आपल्याकडच्या गरमीतून पळून थंड बर्फाळ प्रदेशात जाणं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे संस्कृती. वेगवेगळ्या ठिकाणचे ऐतिहासिक किल्ले, प्राचीन मंदिरं, तिथल्या स्थानिक परंपरा आणि उत्सव पाहण्याची ओढ लोकांना दूरवर घेऊन जाते. आणि हे सगळं आज शक्य झालंय ते फक्त आणि फक्त आधुनिक वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयींमुळे. आता आपल्याला वाटतं की पर्यटनाचा फायदा फक्त मोठ्या हॉटेल्सना किंवा सरकारला होतो, पण तसं नाही आहे. त्याचा खरा आणि मोठा परिणाम तरच स्थानिक पातळीवर दिसतो, जो अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. चला पाहूया, पर्यटनाचे हे आर्थिक तरंग स्थानिक लोकांपर्यंत नक्की कसे पोहोचतात. गुणक परिणाम किंवा मल्टिप्लायर इफेक्ट हा अर्थशास्त्रातील एक खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पर्यटकाने खर्च केलेला पैसा एकाच ठिकाणी थांबत नाही. तो पैसा अर्थव्यवस्थेत एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा सतत फिरत राहतो आणि त्यामुळे सुरुवातीला जेवढा खर्च झाला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आर्थिक उलाढाल निर्माण करतो. चला या स्लाइडच्या मदतीने ही प्रक्रिया आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. समजा एका पर्यटकाने हॉटेलच्या रूमसाठी 1000 रुपये दिले. आता हॉटेल मालक काय करेल? तो त्यातील काही पैसे आपल्या कर्मचाऱ्याला पगार म्हणून देईल आणि काही पैसे स्थानिक शेतकऱ्याकडून भाजीपाला खरेदी करण्यासाठी वापरेल. मग तो हॉटेल कर्मचारी त्याला मिळालेले पैसे किराणा दुकानात खर्च करेल आणि तो शेतकरी आपल्या मुलांच्या शाळेची फी भरेल.
पाहिलं, पर्यटकाचे ते 1,000 रुपये किती लोकांच्या हातातून फिरले आणि त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला कितीतरी पटींनी चालना मिळाली. याच प्रक्रियेला गुणक परिणाम असं म्हणतात. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो तर पर्यटन हे तृतीयक क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण करणारं एक शक्तिशाली इंजिन बनतं. कारण यामुळे हॉटेल्स, स्थानिक वाहतूक व्यवस्था जसं की रिक्षा, टॅक्सी, लहान मोठी रेस्टॉरंट्स आणि किरकोळ वस्तूंची दुकानं अशा अनेक व्यवसायांना एकाच वेळी चालना मिळते आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. तुम्हाला परीक्षेत पर्यटन आणि GDP किंवा पर्यटनाचं आर्थिक महत्त्व यावर टीप लिहायला आल्यास हा गुणक परिणामाचा मुद्दा तिथे नक्की लिहा. तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की दळणवळणाच्या क्रांतीने कशाप्रकारे पर्यटनासारख्या एका मोठ्या अदृश्य उद्योगाला जन्माला घातलं. आता तुमच्यासाठी एक छोटासा विचार करायला लावणारा प्रश्न. जसं आपलं जग भविष्यात आणखी जवळ येईल, एकमेकांशी अधिक जोडलं जाईल, तसा पुढचा मोठा अदृश्य उद्योग कोणता असू शकेल? जरा विचार करा आणि तुमचे जे काही विचार असतील ते आपल्या सेल्फ स्टडी चॅनलच्या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. चला तर मग पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र बोर्ड परीक्षेच्या तयारीच्या या विशेष सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतोय प्रकरण 6 तृतीयक आर्थिक क्रिया आणि आज आपण आलो आहोत या प्रकरणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच भाग 5 वर. या भागात आपण अशा काही ॲडव्हान्स्ड आर्थिक क्रिया बघणार आहोत ज्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आज आपण काय काय शिकणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघूया की ह्या प्रगत सेवा म्हणजे नेमकं काय. त्यानंतर आपण चतुर्थक आणि पंचक या 2 क्षेत्रांचा एकदम खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेमध्ये ह्या दोघांमधला फरक हमखास विचारला जातो, तर तो फरक कसा लिहायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर हा आहे आपला आजचा रोडमॅप. चला तर मग सुरू करूया. आतापर्यंत आपण ज्या सेवांबद्दल बोललो ना, म्हणजे वाहतूक, व्यापार, बँकिंग, त्या आपण रोजच्या आयुष्यात बघत असतो. पण आता आपण ह्याच्याही पुढे जाणार आहोत. विचार करा की आर्थिक क्रियांचा एक पिरॅमिड आहे, तर आपण आता थेट त्याच्या टोकाकडे चाललो आहोत. आपण अशा क्षेत्रांबद्दल बोलणार आहोत जे खरं तर ज्ञान आणि शक्ती या 2 गोष्टींवर नियंत्रण ठेवतात. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण याच प्रश्नात आपल्या आजच्या अभ्यासाचं सार लपलंय. आपण शेतकरी बघतो जे अन्न पिकवतात, कामगार बघतो जे वस्तू बनवतात, दुकानदार बघतो जे त्या वस्तू विकतात. पण या सगळ्यांच्या वर काही लोक असे असतात जे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे नियोजन करतात, भविष्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधून काढतात. हे लोक कोण आहेत? याच प्रश्नांची उत्तर आपल्याला चतुर्थक आणि पंचक व्यवसायांमध्ये सापडतात. चला तर मग आपल्या पहिल्या आणि खूपच इंटरेस्टिंग विषयाकडे वळूया. चतुर्थक क्षेत्र. हे क्षेत्र पूर्णपणे बुद्धी, विचार आणि माहितीवर अवलंबून आहे. आजच्या युगात आपण जे नॉलेज इकॉनॉमी किंवा ज्ञान अर्थव्यवस्था म्हणतो ना, त्याचा पायाच मुळी हे क्षेत्र आहे. ही आहे आपल्या पाठ्यपुस्तकातली व्याख्या, पण घाबरू नका, आपण ही सोपी करून समजून घेऊया. बघा, ह्या क्षेत्राला आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा मेंदू म्हणू शकतो. जसा आपला मेंदू विचार करतो, नवीन कल्पना शोधतो, माहिती गोळा करतो आणि ती वापरतो, अगदी तसंच काम हे क्षेत्र अर्थव्यवस्थेसाठी करतं. इथे माहिती तयार केली जाते, तिच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ती इतरांपर्यंत पोचवली जाते. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. डोळ्यासमोर एक मोठी हायटेक लॅबोरेटरी आणा, जिथे शास्त्रज्ञ नवीन शोध लावत आहेत, किंवा तुमच्या कॉलेजच्या लेक्चर हॉल, जिथे प्रोफेसर तुम्हाला नवीन गोष्टी शिकवत आहेत. हो, हेच ते वातावरण आहे जिथे चतुर्थक व्यवसाय चालतात, जिथे नवीन विचार, नवीन आयडिया, नवीन तंत्रज्ञान जन्माला येतं. ती सगळी ठिकाणं या क्षेत्रात येतात. आता इथे जरा नीट लक्ष द्या. या स्लाइडवर जे व्यवसाय दिले आहेत ना, हेच शब्द तुम्हाला परीक्षेत वापरायचे आहेत. हे प्रमुख चतुर्थक व्यवसाय आहेत, जसं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&D, जिथे नवीन शोध लावले जातात, विशेष प्रशिक्षण म्हणजे स्पेशलाइज्ड ट्रेनिंग, अध्यापन म्हणजे टीचिंग, माहितीवर आधारित सेवा जसं की कन्सल्टन्सी, फायनान्शियल प्लॅनिंग आणि हो, आजच्या जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. हे सगळे लोक ज्ञानाची निर्मिती करतात किंवा इतरांपर्यंत पोचवतात. ओके, तर चतुर्थक क्षेत्राने ज्ञान आणि माहिती तयार केली. पण फक्त माहिती तयार करून भागतं का? नाही. त्या माहितीच्या आधारावर महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. आणि हेच निर्णय घेण्याचं काम होतं पंचक क्षेत्रात. आपण आता आर्थिक पिरॅमिडच्या अगदी सर्वोच्च शिखरावर म्हणजे अगदी टॉपवर पोहोचलो आहोत. हे क्षेत्र आहे त्या लोकांचं ज्यांच्या एका निर्णयावर देशाची आणि जगाची अर्थव्यवस्था अवलंबून असते.
तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? हे क्षेत्र नवीन ज्ञान निर्माण करत नाही. उलट चतुर्थ क्षेत्राने जे ज्ञान आणि जी माहिती दिलेली आहे त्याचा वापर करून सर्वात मोठे आणि धोरणात्मक निर्णय घेणं हे या क्षेत्राचं काम आहे. हे निर्णय संपूर्ण समाजावर, देशावर किंवा मोठ्या कंपन्यांवर परिणाम करतात. हे अजून सोपं करून सांगतो. आता डोळ्यासमोर देशाचं संसद भवन आणा किंवा एखाद्या खूप मोठ्या कंपनीची बोर्ड रूम, जिथे मोठे मोठे अधिकारी बसलेले असतात. ही अशी ठिकाणं आहेत जिथे देशाचं बजेट ठरतं, नवीन कायदे बनतात किंवा एखादी कंपनी हजारो कोटींची गुंतवणूक कुठे करायची हे ठरवते. हेच आहे पंचक्षेत्राचं कार्यक्षेत्र. आणि मग या क्षेत्रात कोण लोक येतात? तर हे बघा, देशाचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणजे IAS ऑफिसर्स, सरकारी मंत्री, मोठ्या कंपन्यांचे CEO, प्रमुख वैज्ञानिक सल्लागार जे सरकारला सल्ला देतात, मोठे कायदेशीर सल्लागार, हे सगळे लोक. यांची संख्या तशी खूप कमी असते, पण यांचा प्रभाव तो प्रचंड मोठा असतो. ओके, आता सगळेजण लक्ष द्या. आपण आता या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. परीक्षेमध्ये ह्या टॉपिकवर प्रश्न आलाच म्हणून समजा आणि त्यावर पूर्ण गुण कसे मिळवायचे हे आपण आता बघणार आहोत. तर एकदम कॉन्सन्ट्रेट करा. हा तो प्रश्न आहे जो बोर्डाच्या परीक्षेत खूप वेळा विचारला जातो. तर याचं एक परफेक्ट, मुद्देसूद आणि जास्त मार्क मिळवून देणारा उत्तर कसं लिहायचं हेच आपण आता शिकणार आहोत. चला तर बघूया उत्तर कसं तयार करायचं. ही जी टेबल तुम्हाला दिसतेय ना, हे तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. हे दोन्ही कॉलम आणि त्यातले शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. उत्तर लिहिताना असाच टेबल बनवून लिहिलं तर उत्तम. पहिला फरक, चतुर्थक व्यवसायाची मूळ संकल्पना आहे ज्ञानावर आधारित, तर पंचक व्यवसायाची आहे निर्णयावर आधारित. दुसरा फरक, चतुर्थक व्यवसायाचा केंद्रबिंदू बौद्धिक सेवा आणि नवनिर्मिती आहे, तर पंचक व्यवसायाचा नियोजन आणि प्रशासनाचा सर्वोच्च स्तर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे शब्द, चतुर्थकमध्ये संशोधन, प्रशिक्षण, अध्यापन हे शब्द वापरा आणि पंचकमध्ये निर्णय घेणे, धोरण बनवणे, मूल्यांकन हे शब्द वापरा. शेवटी उदाहरणं द्या. असं उत्तर लिहिलं तर तुम्हाला पूर्ण गुण मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चला, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळे एकदा पटकन आठवून घेऊया. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्ही लक्षात ठेवलेच पाहिजेत, जेणेकरून ही संकल्पना तुमच्या डोक्यात एकदम पक्की बसेल. बाकी काहीही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण हा सोपा फरक नक्की लक्षात ठेवा. चतुर्थक व्यावसायिक म्हणजे थिंकर्स, म्हणजे विचार करणारे, ते ज्ञान आणि माहिती तयार करतात. आणि पंचक व्यावसायिक म्हणजे डिसायडर्स, म्हणजे निर्णय घेणारे, ते त्या ज्ञानाचा वापर करून काय करायचं हे ठरवतात. एक जण डेटा देतो, दुसरा त्या डेटाच्या आधारे देशाला किंवा कंपनीला दिशा देतो. किती सोपं आहे ना? तर मित्रांनो, आता मला खात्री आहे की तुम्हाला चतुर्थक आणि पंचक या दोन्ही संकल्पनांमधला फरक अगदी स्पष्टपणे कळला असेल. यावर प्रभुत्व मिळवणं हे तुमच्या भूगोलाच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीमधलं एक खूप मोठं पाऊल आहे. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, तुम्ही चतुर्थक किंवा पंचक व्यवसायांची अजून काही उदाहरणं सांगू शकता का? जरा विचार करा आणि सेल्फ स्टडी चॅनलच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या उत्तरांची मी वाट बघतोय. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.